मी माजी नगरसेविका सौ नम्रता भोसले जाधव यांना विनंती करतो की आपण शिवसेना नेत्या आदरणीय मीनाताई करतो की आपण सुवर्णाताई कारंजे यांचा या ठिकाणी सन्मान करावा। आदरणीय सुवर्णाताई देखील यांचं कबड्डीवर विशेष प्रेम असून त्यांचं देखील या खेळाकरता एक मोठं योगदान आहे। नेहमीच कबड्डीच्या स्पर्धा आयोजनाकरता त्या नेहमीच पुढे असतात। तसेच या ठिकाणी उपस्थित नाशिकचे जिल्हा येण्याची विनंती मी आशुतोषजी मस्के आणि मिली घुमणे यांना करतो। दीपक भोसले काका आपण देखील भाजपा नेते आदरणीय वीरसिंगजी पारशा त्यांनी आगमन झाले, त्यांचं आयोजन समितीच्या वतीने हार्दिक स्वागत। या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेल्या शिवसेना नेत्या मीनाताई कांबळे, शिवसेना उपनेत्या सौ शीतल निमित्ताने विभाग प्रमुख आदरणीय रमणजी पटोले काका हे देखील आवर्जून उपस्थित आहे, त्यांचं आयोजन समितीच्या वतीने हार्दिक स्वागत। काल वाशिममध्ये आपला धुतला म्हणजे त्यांनी 4-5 लोन मारले, 10 मिनिटात मॅचच संपवली। चांगली कोणी काही शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचा या ठिकाणी आपल्याला सन्मान करायचा करतो की आपण मधुरा सिंहासने राज्य क्रीडा मार्गदर्शक वेटलिफ्टिंग तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा आपण या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी गौरव करावा। त्या तालुका दिव्यांगांमध्ये बॅडमिंटन या क्रीडा प्रकारामध्ये त्या शिवछत्रपती पुरस्कार विजेते आहेत, तर एकदा जोरदार त्यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या करता या ठिकाणी उपस्थित। बॅडमिंटन क्रीडा प्रकारामध्ये शिवछत्रपती पुरस्कार गुच्छ सन्मान चिन्ह देऊन सन्मान करावा। ते देखील तालुका क्रीडा अधिकारी अंधेरी आहेत। प्रकारामध्ये शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या कोमल देवकर, सौ शिवसेना उपनेत्या सौ सुवर्णाताई कारंजे मॅच चालू आहे, आपण मॅच नंतर त्यांचा सन्मान करूया। आणि ठाणे महानगरपालिका संघाकडून कबड्डी खेळणाऱ्या कोमलताई देवकर यांचा सन्मान या ठिकाणी सुवर्णाताई कारंजे, सौ शीतलताई म्हात्रे, सौ नम्रता भोसले जाधव तसेच शिवसेना नेत्या मीनाताई कांबळे यांनी सगळ्यांनी करावा अशी विनंती करतो। या ठिकाणी सुवर्णाताई पारटक्के, मीनाताई पारांडे सर्वच त्यांचा मनापासून केतनजी गायकवाड कबड्डीचे NIS कोच हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। मी केतनजी गायकवाड यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं। सहपोलीस आयुक्त आदरणीय महेशजी पाटील साहेब तसेच शिवसेना प्रवक्ते आदरणीय
रणजी मस्के साहेब यांना विनंती करतो की आपण केतन गायकवाड यांचा या ठिकाणी सन्मान करावा. ते देखील आवर्जून उपस्थित आहेत. मी मस्के साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी जब्बार शेख यांचा सन्मान करावा. या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरिता आवर्जून उपस्थित जब्बार सुफी शेख यांचं या ठिकाणी आदरणीय शिवसेना प्रमुख व महाराष्ट्र समन्वयक शिवसेना जिल्हा प्रमुख ठाणे वडवले काका तसेच उपविभाग प्रमुख शांतारामजी गोळे हे देखील उपस्थित आहेत. आयोजन समितीच्या वतीने त्यांचं शब्दसुमनाने हार्दिक स्वागत. मुंबई उपनगर आणि धुळे आपण पारितोषिक देण्याकरता आपण क्रीडांगण क्रमांक 2 वर जावं. मी आशुतोष मस्के यांना विनंती करतो नम्रता वितरणाकरता क्रीडांगण क्रमांक 2 वर घेऊन जायचंय. त्यांच्याच बरोबर जिल्हा क्रीडा अधिकारी आदरणीय अभयजी चव्हाण यांनी देखील क्रीडांगण क्रमांक 2 वर उपस्थित राहायचंय. उत्कृष्ट आयोजक आहे त्यांचं देखील आयोजन समितीच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. सगळ्या दोन्ही संघांचं आम्ही अभिनंदन करतो. धुळे संघ अभिनंदन तुमचं, तुम्ही पारितोषिकास पात्र ठरलेला आहात, तुमचं अभिनंदन. त्यानंतर मुंबई उपनगर कालही चांगला खेळ विजय संपादन केला, आजही चांगला खेळ विजय संपादन केला, अभिनंदन. कुठल्या उद्याच्या सामन्यांची वेळ नेहमीच प्रमाणे उद्या सामने ठीक 5 वाजता सुरू केले जातील. हे सर्वांनी नोंद घ्यायचे. उद्या सामने ठीक 5 वाजता सुरू केले जातील. श्री सोमनाथजी पवार यांची उपस्थिती या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालेली, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. सोमनाथ पवारजी. हॅलो. पहिला पुकार ठाणे जिल्हा विरुद्ध रायगड जिल्हा, नाशिक जिल्हा, नांदेड जिल्हा. आपल्याला तिसरा पुकार दिल्यानंतर आपण क्रीडांगणात उपस्थित व्हायचे याची नोंद घ्या.